नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसीकरणाची माहिती घेणार आहोत. तर लसीकरणाची व्याख्या बघूया. विशिष्ट रोगांविरुद्ध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीरात लस टोचवण्याच्या किंवा देण्याच्या प्रक्रियेला लसीकरण असे म्हणतात. किंवा असे पण लिहू शकतो आपण, लसीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीरात अँटीजन टोचून कृत्रिमरित्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली जाते, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून बालकाचे संरक्षण व्हावे. बाळाचे लसीकरण म्हणजे बेबी वॅक्सिनेशन हे बाळाला विविध गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. भारतामध्ये जन्मापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत लसीकरणाचा एक विशिष्ट ठराविक तक्ता म्हणजे शेड्यूल पाळला जातो. तर बघा, जन्म झाल्याबरोबरच BCG दिले जाते क्षयरोगापासून संरक्षण करण्यासाठी. त्यानंतर आहे OPVचा डोस आहे, OPVO डोस पोलिओपासून संरक्षणासाठी. त्यानंतर हिपॅटायटिस B हे यकृताच्या संरक्षणासाठी दिले जाते. त्यानंतर 6, 10 आणि 14 आठवड्यांचा डोस असतो, तो आहे पेंटावॉलेंट. 5 आजारापासून संरक्षण करतो हा: घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस B आणि मेंदूज्वर. OPV आहे 1 to 3 पोलिओ डोस. त्यानंतर रोटाव्हायरस हा अतिसारापासून संरक्षणासाठी दिला जातो. IPV हा पोलिओचा इंजेक्शन डोस आहे. त्यानंतर 9 ते 12 महिन्याचा डोस असतो. तर हा डोसमध्ये बघा, MR फर्स्ट डोस तो गोवर आणि रुबेलासारख्या आजारापासून संरक्षण देतो. व्हिटॅमिन A आहे, पहिली मात्रा दिली जाते, हे डोळ्याच्या आरोग्यासाठी ही मात्रा असते. PCV बूस्टर डोस हा निमोनियापासून संरक्षणासाठी दिला जातो. त्यानंतरचे डोस आहेत 16 ते 24 महिन्याचे डोस. तर यामध्ये बघा, DPT बूस्टर डोस असतो, घटसर्प, डांग्या, खोकला आणि धनुर्वातापासून संरक्षणासाठी. MR सेकंड डोस हा गोवर आणि रुबेलासाठी. OPV बूस्टर डोस आहे, पोलिओचा हा बूस्टर डोस असतो. या डोसचा तक्ता तुम्ही बघू शकताय. बघा, हा डोसचा तक्ता आहे. डोस कसे दिले जातात, त्याची माध्यमे कशी आहेत ते बघूया. BCG हे क्षयरोगापासून वाचवते आणि हे डाव्या दंडावर दिले जाते. तर OPV हे तोंडावाटे दिले जाणारे पोलिओचे थेंब असतात. तर पेंटावॅलेंट हे एकाच इंजेक्शनामध्ये 5 रोगांवर ही लस असते: घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस B आणि कोल्ड चेन बघूया. तर लस तयार झाल्यापासून ती टोचेपर्यंत ठराविक कमी तापमानात साठवून ठेवण्याच्या पद्धतीला कोल्ड चेन असे म्हणतात. तुम्हाला व्याख्या लिहामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर लस तयार झाल्यापासून ती टोचेपर्यंत ठराविक कमी तापमानात साठवून ठेवण्याची जी पद्धत असते तिला कोल्ड चेन म्हणतात. तर ही लस देऊन झाल्यानंतर आरोग्य परिचारिकेने किंवा आरोग्य सेविका असेल, त्यांनी पालकांना कोणता सल्ला द्यावा, त्यांची भूमिका काय असेल आरोग्य परिचारिकेची यामध्ये. तर रोल ऑफ नर्स बघूया. तर पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे, त्यानंतर लसीकरण सत्र नियोजन करणे, लस टोचताना स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण पाळणे, लसीकरणात नंतर होणाऱ्या सामान्य प्रतिक्रिया यावर मार्गदर्शन करणे, म्हणजे ताप वगैरे येतो कोणाला, लसीकरणानंतर काय काळजी घ्यावी. तर ताप आला तर लस दिल्यानंतर बाळाला सौम्य ताप येणे किंवा चिडचिड होणे सामान्य आहे. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल हे औषध द्यावे. कोणाला त्या ठिकाणी सूज किंवा वेदना येऊ शकते. ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले आहे तिथे थोडी सूज किंवा गाठ येऊ शकते. बर्फाने हलक्या हाताने शेकायचे आहे तिथे, त्यामुळे बाळाला आराम मिळतो. स्तनपान. लस देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर बाळाला पुरेसे स्तनपान केल्याने मानसिक आधार आणि ताकद मिळते.